സർവേഷാം നമസ്കാരः. സുപ്രഭാതം. ശ്രീകೃಷ್ಣಸ್ವಾಮಿಗೆ आमगे गुरु परंपरे के मिगेल मलगड्यां के सट्टां के मनान पाद स्पर्श करून आवा आजी सुभाषितन आरंभिता. परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकाराय मीदं शरीरम्. आज अर्थ इति म्हळ्यार ಪ್ರಕೃತಿಯಿಂದನೇ ಸಕಲ ಚರಾಚರಗಳು ಸಕಲ ಪ್ರಾಣಿಗಳು वेगळाल बगेसिले चंपणात निलनिन्न जाता म्हळ्यार रुकावळी तांचेरी फल जमचे ते मनशांत नाल्या मृगंगळांत दिता. एक उदाहरण सांगत म्हण आसलें. एक रुखारी भोर आंबो जालो. तो रुखू तनियेच आंब्या काणा पगरम पक्षी मृगादिಗಳ मनीस सगत ते आंबे खातात. तशीची एक नदी ओडगी जाता आसा. ती ओडगी जाता तिगेल बगेक तिगेल संतोषांनी ती ओडगी जावचे वेळेरी जायते जीवजालंगळा जांकां जाणेने उदक नाजाल्यार आवश्यक आशिल्लें सगल्या कुटर ती ओडकी कोण आमकां हाडून दिता आसा. तशीच गाय ती दूद बाकेसल्या बगेजांत दिता. तेच मटार मनुष्य ಸ್ವಾರ್ಥದ ಸಗ ಸೋಣು ಪರೋಪಕಾರಿಗಳು ಜಾನ್ പ്രവർത്തനങ്ങളാണ് നാല തങ്കേലെ ജോലി ഇതേം കുറച്ചവളേരി തനി നിസ്വാർത്ഥം ഞാൻ भाग्यसिलांक उपकारको रूपांक म्हणत हे सुभाषितम सट्टांकी एक संदेश दिता. सट्टांके नमस्कारो.